पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तुषारभाऊ हिंगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। भारतीय जनता पक्षाची उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच तुषार हिंगे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या निर्देशानुसार आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच माझ्या प्रभागातील मतदारांनी मला ज्या पद्धतीने पाठिंबा दाखवला आहे त्यामुळे माझा आणि माझ्या प्रभागातील इतर 3 उमेदवारांचा विजय निश्चित आहे, अशी माहिती तुषारभाऊ हिंगे यांनी दिली आहे। तर पिंपरी चिंचवड शहरातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाला मानणारी आणि जाणणारी आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात भाजपचाच विजय होईल असा विश्वास अमित गोरख यांनी व्यक्त केला आहे। आज तुम्ही बघताय की हे आम्ही फक्त प्रचारासाठी आम्ही फॉर्म भरण्यासाठी निघालोय, तर आम्हाला लोकांचा एवढा प्रतिसाद आहे। याच्यावरून तुम्ही समजून जावा की लोक भारतीय जनता पार्टीबरोबर किती एकरूप झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने कामं केली, देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात विकासाचा जो नांगर फिरवला आहे त्याचाच हा परिणाम आहे। त्यामुळे आमचा विजय हा नक्की आहे, हेच यांनी मी सांगू इच्छितो। आता हे माननीय आमदार साहेब अमितजी गोरखे ह्या विषयावर जास्त बोलतील, त्यांनी त्यांच्या आदेशानुसार आम्ही आता फॉर्म भरायला चाललोय। पुढं जे एबी फॉर्मचं जे काय प्रोव्हिजन आहे हे कोर कमिटी आणि माननीय आमदार अमितजी गोरखे ठरवून पुढे प्लॅन करतील। त्याच्यावर पिंपरी चिंचवड शहरात प्रभाग क्रमांक 10 हा नक्कीच आम्ही पिकनिक स्पॉट म्हणून भविष्यात प्लॅन करत आहोत। शहरातला मानाचा तुरा प्रभाग क्रमांक 10 हाच लावेल, यासाठी आम्ही नक्कीच काम करू। मतदानावर 100% विश्वास आहे, ते कमळाबरोबर राहतील। आमचा आजच विजय झालाय। भारतीय जनता पार्टीवर सगळ्यांनी विश्वास ठेवून आज जी पार्टी तयार झाली, आमचा हा पॅनल झाला, हा 100% येणार आहे। येणार संपूर्ण विश्वास आहे, जनता आमच्या पाठीशी आहे म्हणून तो विश्वास आहे ना। खरं तर उद्या सकाळपर्यंत पहिली यादी पिंपरी चिंचवडची जाहीर होईल असं आमचं सगळ्यांचा स्टडी सांगतोय। आणि आज तुम्ही बघता प्रचाराचा नारळ या ठिकाणी पिंपरी चिंचवडमधनं अनेक प्रभागातनं, त्याबरोबर प्रभाग 10 मधनं हा आज प्रचाराचा नारळ नसून विजयाचा पहिला नारळ आहे। आणि आम्ही जे सर्वच आम्ही नेते सांगतोय 100 पार आम्ही 100% करणार आहोत। आमचे प्रभाग क्रमांक 10चे 4ही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील। माननीय मोदी साहेबांचा विश्वास आणि देवेंद्र फडणवीस यांची क्लीन इमेज आणि डेव्हलपमेंटची इमेज ही लोकांना भावलेली आहे, म्हणून जनता आज उत्स्फूर्तपणे सगळ्या प्रभागांबरोबर मध्ये उमेदवारांबरोबर आहे। आज या ठिकाणी आमचे 4ही उमेदवार याबरोबर जनता स्वतः रस्त्यावर उतरलेली आहे, त्यामुळे ही विजयाची नांदी आहे। उद्या तुम्हाला 100 पार 16 तारखेला ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस या प्रभागाचा पहिला निकाल 4 पैकी 4 लागलेला दिसेल।